नमस्कार मित्रांनो, पॉलिटी बाय गोपाल सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सहर्ष स्वागत आहे। जो 11 जानेवारीचा आज ग्रुप सी चा पेपर झालेला आहे त्यामधील पॉलिटी या विषयाचे काय तर आपण आन्सर पाहणार आहे। तर बघा मित्रांनो, जो पेपर आहे आपला तर करंट रिलेटेड काही आपल्याला काय तर प्रश्न पाहायला मिळतात पॉलिटीचे। त्यानंतर 2-3 प्रश्न काय म्हणू आपण थोडे आउट ऑफ पाहायला मिळतात। आउट ऑफ म्हटल्यापेक्षा थोडा डेटा वेगळा पाहायला मिळतो। काही प्रश्न हे डीप मध्ये विचारलेले आहे। मग वन डे रिव्हिजन बॅच असेल, त्यानंतर आपल्या ऑफलाइन ऑनलाइन बॅच असेल, सर्व विद्यार्थी मित्रांना फायदा झालेला आहे। आता आपण आन्सर पाहणार आहे यामधील काय आहे ते। मग बघा, हा रिपीटेड एरिया आहे। 51 मध्ये जो आपला काय डी सेट असेल त्यामधील प्रश्न क्रमांक 51 आहे आणि या 51 प्रश्न क्रमांक मध्ये आपला पॉलिटी स्टार्ट झालेला। तर खालील पैकी अयोग्य विधान विचारलेले आहे आपल्याला। काय बरं, अयोग्य विधाने ओळखा। तर बघा, HBR अय्यंगार हे संविधान सभेचे मुख्य आरेखक म्हणजे काय तर हे विधान अतिशय चुकीचं आहे, यांनी क्रॉस स्टेटमेंट दिलेलं आहे। SN मुखर्जी हे काय आहे तर ड्राफ्ट्समॅन म्हणतो आपण ते आहे। मग त्यामुळे काय असणार तर सचिव कोण बरं, हे अय्यंगार आहे। क्रॉस स्टेटमेंट पाहायला मिळतात। अ आणि ब विधान काय आहे तर चुकीचं आहे। प्रेम बिहारी नारायण रायजादा हे भारतीय संविधानाचे सुलेखकार आहे। तर काय असणार तर हे विधान मात्र बरोबर आहे। आपल्याला अयोग्य विचारलेला आहे। अ आणि क काय असणार तर अयोग्य विधान पाहायला मिळतात। आता बघा, आपल्या नोट्स मधून सुद्धा काय तर भरपूर असे प्रश्न कव्हर झालेले आहेत। तुम्हाला जर ही PDF हवी असेल की बाबा नोट्सचे रेफरन्स, तर नोट्सचे रेफरन्स बघा, आपलं पॉलिटी बाय गोपाल सर हे टेलिग्राम चॅनल आहे आणि त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला थोड्या वेळात काय मिळणार तर रेफरन्स सुद्धा पाहायला मिळेल। तर मग बघा, आता विधेयकाबाबत विचारलेलं आहे। सामान्य विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खासगी सदस्याद्वारे मांडले जाते। तर हे विधान बरोबर आहे। हे विधान काय बरोबर आहे। बघा, धन विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खासगी, तर बघा खासगीद्वारे नाही तर धन विधेयक नेहमी हे काय तर मंत्रीच मांडत असतो। मग कधी वित्त मंत्री मांडणार, ठीक आहे। तर आपल्याला काय योग्य विधान विचारलेलं आहे, तर योग्य विधान काय असणार फक्त अ असणार। आता धन विधेयकाबाबतीत आपल्याला माहित आहे की धन विधेयक ठरविण्याचा अधिकार कोणाला तर लोकसभेच्या अध्यक्षांना असतो। आर्टिकल 110 वारंवार यावर काय तर प्रश्न येऊन गेलेले। मग बघा, बलवंतराय मेहता समिती यांच्या योग्य शिफारशी ओळखा। तर बलवंतराय मेहता समिती यावर काय तर हा एरिया आयोगाचा प्रश्न विचारण्याचा आहे आणि यावर वारंवार प्रश्न पाहायला मिळतात। तर बघा, मग बलवंतराय मेहता समिती ग्रामपंचायतीच्या प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधीसह स्थापन करावी। ग्रामपंचायतीबाबत त्यांनी बरोबर सांगितलेलं आहे, प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे काय तर जनतेमधून निवडणूक व्हावी। मग त्यांनी सांगितलं पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे प्रत्यक्ष निवडणूक नाही तर अप्रत्यक्ष निवडणूक सांगितलेली आहे। कशी बरं, अप्रत्यक्ष निवडणूक। म्हणून बघा, ब विधान चुकीचं असेल। ज्या ज्या ठिकाणी ब आहे तर एलिमिनेशन पद्धत बघा, अ आणि क काय असणार बरं विधान बरोबर असणार। त्यांनी सांगितलं की जिल्हा अधिकारी हा जिल्हा परिषदेचा काय असावा अध्यक्ष असावा, ह्या त्यांच्या शिफारशी होत्या। मग बलवंतराय मेहता समितीची स्थापना माहित आहे आपल्याला 1957 मध्ये झालेली आहे आणि या समितीने काय तर अहवाल दिले होते की बाबा कशासाठी ही समिती स्थापन केली असेल तर समुदाय विकास कार्यक्रम आणि राष्ट्रीय विस्तार सेवा जे भारतामध्ये फेल जात होते त्यांचं अपयश आलं होतं, त्यासाठी ही समिती स्थापन केली। परंतु त्यांचे उपकार त्यांनी काय सांगितलं असेल की पंचायत राज स्थापन करा जर तुम्हाला लोकशाहीचे विकेंद्रीकरण शेवटच्या घटकापर्यंत करायचे असेल तर। त्यानंतर आता भाषेवर तर वारंवार प्रश्न विचारतात। भाषांची यादी तर 8व्या अनुसूचीमध्ये हे तर अतिशय काय आहे बरं इजी प्रश्न पाहायला मिळतात। खूप वेळेस प्रश्न आलेले आहे भाषेवर। सुरुवातीला आपल्याला 14 भाषा पाहायला मिळतात। त्यानंतर काय असेल तर 21वी घटना दुरुस्ती झालेली आहे, त्यानंतर 71वी घटना दुरुस्ती आणि त्यानंतर 92वी घटना दुरुस्ती। 21व्या घटना दुरुस्तीने सिंधी भाषेचा समावेश केलेला आहे। त्यानंतर 71वी घटना दुरुस्ती NMK म्हणतो आपण, नेपाळी, मणिपुरी आणि कोकणी भाषा आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर इथे BDM या 4 भाषांचा काय केला आहे बरं समावेश। बोडो असेल, डोंगरी असेल, त्यानंतर मैथाली असेल आणि संथाली भाषा आपल्याला पाहायला मिळतात। तर यावर वारंवार काय विचारतात आयोग प्रश्न विचारतात। मग इंग्रजी भाषा असेल, राजस्थानी भाषा असेल, तर हे काय बरं मारवाडी भाषा असेल तर 8व्या परिशिष्टामध्ये त्यांचा उल्लेख सुद्धा नाही, यावर सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे। बघा, इंग्रजी भाषा असेल
मारवाडी भाषा असेल, या भाषेचा काय तर कशामध्ये समावेश नाही तर 22 भाषामध्ये. त्यानंतर राजस्थानी भाषा असेल, यांचा काय तर 22 भाषेमध्ये उल्लेख नाही. वारंवार प्रश्न येतात, हे आपल्याला पाठच पाहिजे. केंद्र सरकारने 44व्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानाच्या 3ऱ्या भागातून म्हणजेच मूलभूत हक्काच्या यादीतून काय वगळले तर आपल्याला माहित आहे संपत्तीचा हक्क म्हणतो आपण, हे वगळलेला आहे. आणि 44वी घटना दुरुस्ती 1978 मध्ये. मग हा हक्क कुठे आपण ऍड केला असेल तर कलम 300A मध्ये. आणि कलम 300A मध्ये यांचा काय केला आपण समावेश. भाग किती मध्ये तर भाग 12, भारतीय राज्यघटनेच्या भाग 12 आणि भाग 12 मधील प्रकरण 4 हा रिपीटेड एरिया आहे. वारंवार मुलांना सांगत होतो की यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर केंद्र व राज्याच्या समवर्ती सूचीला संधी प्रकाश क्षेत्र असे कोणी म्हटलेले आहे तर हा थोडा आपल्याला डीप मध्ये प्रश्न पाहायला मिळतो. याचा डेटा सुद्धा तेवढा अवेलेबल नाही. तर मग बघा यामध्ये पायली यांनी काय सांगितलेलं आहे तर संधी प्रकाश क्षेत्र म्हणून सांगितलेलं आहे. याचा आन्सर काय असणार बरं, पायली. आता ही समवर्त सूचीवर वारंवार प्रश्न विचारतात, हे कोणत्या देशाकडून घेतले असेल तर यावर रिपीटेड एरिया म्हणून हे आपल्याला माहितच पाहिजे. आता लहान शहराच्या प्रशासनासाठी मग आपलं काय असेल, पंचायत राजवर आपल्याला 3 प्रश्न पाहायला मिळतात. ग्रुप सी ची एक्झाम असतात त्यावर पंचायत राजवर मात्र प्रश्न विचारतात. लहान शहराच्या प्रशासनासाठी नगर क्षेत्र समिती स्थापन केली जाते, ती असू शकते. तर वेगवेगळ्या ठिकाणी ही वेगवेगळी आपल्याला समिती पाहायला मिळतात. मग पूर्णपणे निवडलेली सुद्धा असतात काही क्षेत्रामध्ये. राज्य सरकारने म्हणजे राज्य सरकारद्वारे पूर्णपणे नामनिर्देशित सदस्य, हे सुद्धा विधान बरोबर आहे. त्यानंतर अंशतः निवडलेली आणि अंशतः नामनिर्देशित वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पाहायला मिळतात. तर वरील पैकी काय तर सर्व आन्सर असणार आहे. हा थोडा काय आपल्याला आता आयोग 74व्या घटना दुरुस्तीकडे काय तर प्रश्न विचारत आहे. एखादा प्रश्न मात्र यावर विचारला जातो, परंतु आपली जी 73वी घटना दुरुस्ती आहे त्यावर मात्र 2-3 प्रश्न आलेले असेल तर 2 प्रश्न त्यावरच कव्हर होतात. ठीक आहे. त्यानंतर बघा सार्वजनिक निवडणुकीच्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष. आता ग्रामसभेवर वारंवार प्रश्न विचारतात आणि हा रिपीटेड एरिया आहे. वित्तीय वर्षातील पहिला ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असणार तर आपले सरपंच साहेब असतात. आर्टिकल 243 मध्ये काय सांगितलेलं आहे बरं, ग्रामसभेची व्याख्या सांगितलेली आहे. आणि ग्रामसभा वर्षातून 4 वेळेस घ्यायला पाहिजे. 2 ग्रामसभेमधील अंतर 4 महिन्यापेक्षा जास्त नसावे. पहिली ग्रामसभा ही वित्तीय वर्ष सुरू झाल्यानंतर 2 महिन्याच्या आत घेणे काय बरं आवश्यक आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला ग्रामसभेवर वारंवार प्रश्न विचारतात, म्हणून ही ग्रामसभा आपल्याला पाठ पाहिजे आणि अपेक्षित प्रश्न असतात. परत बघा जो आपला पॉलिटी हा सब्जेक्ट आहे तर करंट रिलेटेड सुद्धा यावर आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात. जसं इकॉनॉमिक्स मध्ये काय प्रश्न करंट रिलेटेड पाहायला मिळतात, त्याचप्रमाणे आयोग आता काय तर करंट रिलेटेड प्रश्न सुद्धा काय आपल्याला विचारत आहे. राज्यपालांकडे भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद नुसार राज्याची कार्यकारी सत्ता सोपवली आहे. तर वारंवार सांगत होतो की या कार्यकारी सत्तेवर काय तर प्रश्न विचारतात, कार्यकारी अधिकारावर प्रश्न विचारले जातात. 153 मध्ये काय तर आपल्या राज्यपालांचा काय सांगितलेला आहे उल्लेख केलेला आहे, राज्यपाल असेल. आणि 154 मध्ये काय असणार तर कार्यकारी सत्ता त्यांच्याकडे असणार. हा रिपीटेड एरिया आहे, यावर सुद्धा प्रश्न विचारतात. मग राष्ट्रपतींचा कार्यकारी अधिकार विचारतात. तर राष्ट्रपती हे 52 आर्टिकल मध्ये सांगितलेलं आहे आणि त्यांचे कार्यकारी अधिकार मात्र 53 मध्ये सांगितलेले आहे. 1 ने हे आर्टिकल काय तर जास्त असतात आणि पुढे 1 लावावं लागेल, म्हणजे काय 154. ठीक आहे. खालील पैकी कोणत्या सूचीमध्ये प्रतिबंधक स्थानबद्धतेची तरतूद करण्यात आलेली आहे. आता बघा हे जे आर्टिकल आहे तर हे आर्टिकल बऱ्यापैकी काय जेव्हा 370 काय केलं असेल कलम हटवल्यानंतर आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात की जे आपले जम्मू काश्मीरचे जे नेते होते त्यांना काय तर आपण स्थानबद्ध ठेवलेलं आहे. तर हे आर्टिकल विचारतात. याआधी 3 महिने विचारलेला आहे, परंतु हा थोडा डीप मध्ये प्रश्न आलेला आहे. तर बघा संभाव्य आन्सर काय असणार तर केंद्र सूची आणि समवर्त सूची असेल. तर आपल्याला स्थानबद्धता आर्टिकल 22 बद्दल विचारलेला आहे. तर
जास्तीत जास्त 3 महिन्यापर्यंत आपण काय एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध ठेवू शकतो. मागच्या वेळेस यावर प्रश्न येऊन गेलेले आहे आणि करंट रिलेटेड सुद्धा आपल्याला इश्यू पाहायला मिळत आहे आर्टिकल 22 वर, म्हणून हा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर लक्षद्वीप कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येते? तर आता लक्षद्वीप काय असणार बरं? केरळ. आधी हा प्रश्न विचारलेला आहे आणि अर्नाकुलम काय होतं तर आपल्याला त्यावेळेस आन्सर दिलेला आहे. तर केरळ काय असणार? तर लक्षद्वीप त्यांचा काय असतो बरं? अधिकार क्षेत्रामध्ये येणार. लक्षद्वीप हे कोणाच्या? तर केरळच्या जे हायकोर्ट आहे त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये येणार, उच्च न्यायालयाच्या. जसं बघा बॉम्बे मध्ये आपल्याला दादरा नगर हवेली असेल, दमन दीव असेल आणि गोवा आणि आपलं महाराष्ट्र, त्याचप्रमाणे काय तर केरळच्या अंडरमध्ये लक्षद्वीप येणार. खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? तर भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणीची तारीख 26 जानेवारी नाही, 26 नोव्हेंबर 1949 यांनी म्हटलेलं आहे. तर अंमलबजावणी कधी झालेली आहे? तर 2 गोष्टी वारंवार मी लिहून देत होतो मुलांना की बघा आपल्या संविधानाबद्दल 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. जो संविधानाचा आपण स्वीकार केलेला आहे, स्वीकार केला आपण की बाबा ही आपली जी राज्यघटना आहे आपण त्यांचा स्वीकार केला की ही मान्य आहे. मग 26 नोव्हेंबर 1949 ला काय बरं संविधानाचा आपण स्वीकार केलेला आहे, अडॉप्ट केलेला आहे. आणि 26 जानेवारी 1950 ला काय झाली बरं यांची अंमलबजावणी झालेली आहे. वारंवार सांगत होतो की आयोग यावर काय करतात आपल्याला क्रॉस स्टेटमेंट देणार. तर हे विधाने काय आपल्यासाठी अतिशय महत्वाचे असतात. मग बघा 26 नोव्हेंबर हे 2015 पासून आपण त्याला संविधान दिवस म्हणून काय तर मान्यता मिळालेली आहे. पहिला संविधान दिवस आपण कधी साजरा केला असेल तर 26 नोव्हेंबरला. मग सत्य नाही म्हणजे काय तर इनकरेक्ट, पहिलंच विधान काय बरं असत्य आहे. आपला आन्सर काय असणार आहे? मग बघा धर्मनिरपेक्ष शब्द वारंवार विचारतात. हा धर्मनिरपेक्ष शब्द आपण 42व्या घटना दुरुस्तीने 1976 मध्ये काय तर भारतीय राज्यघटनेमध्ये जोडलेला आहे. हे बघा इथेच दिलेला आहे. सामाजिक आर्थिक राजकीय न्याय हे आपण कोणत्या देशाकडून घेतले असेल तर रशिया या देशाकडून घेतलेले आहे. तर हे तिन्ही विधान काय आहे? बरोबर आहे. आपल्याला इनकरेक्ट विधान विचारलेलं आहे तर काय असणार? ऑप्शन क्रमांक 1 असेल. त्यानंतर आपल्याला यावर वारंवार प्रश्न विचारतात. आपल्या मूलभूत हक्कावर बघा दोन प्रश्न पाहायला मिळतात आपल्याला. किती प्रश्न बरं? समानतेचा अधिकार 14 ते 18. वारंवार सांगत असतो मी की सध्या 6 आहे, सुरुवातीला 7 होते. संपत्तीचा हक्क आपण काय केलेला आहे तर मूलभूत हक्कामधून रद्द केलेला आहे आणि आर्टिकल काय तर 300A मध्ये त्याला कायदेशीर हक्क दिलेला आहे संविधानामध्ये. मग शोषणाविरुद्धचा हक्क, पिळवणुकीचा हक्क, छळवणुकीचा हक्क, विविध नाव आहे याला. तर काय असणार बरं? आर्टिकल 23 आणि 24 पाहायला मिळतात आपल्याला. 23 आणि 24 मध्ये यांचा उल्लेख आहे. मग कोणती जोडी बरोबर जुळत नाही तर दुसऱ्या क्रमांकाची जोडी बरोबर जुळत नाही. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार 25 ते 28 मध्ये सांगितलेला आहे. सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क म्हणतो किंवा अल्पसंख्याकाचा हक्क म्हणतो आपण आर्टिकल 29-30. हे काय असणार बरोबर? बरोबर विधाने असणार. त्यानंतर पोलीस पाटलांची नेमणूक करण्याचे काय तर अधिकार कोणाला आहे? तर आता पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचा अधिकार आपल्या जिल्हा अधिकाऱ्यांना असतो. कोणाला बरं? जिल्हा अधिकाऱ्यांना. तर कधी कधी असे जनरल नॉलेज बरं काय तर 1-2 प्रश्न विचारले जातात. त्यानंतर जर आपण पुढे गेलो, खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयात सर्वाधिक खंडपीठे आहे? तर बघा बॉम्बे उच्च न्यायालय आपल्याला पाहायला मिळतात. सध्या किती आहे बरं? 4थं सुद्धा आपलं काय आहे? 4 खंडपीठ पाहायला मिळतात. मुख्य हे बॉम्बे या ठिकाणी आहे. त्यानंतर बघा आपलं काय असेल तर नागपूर या ठिकाणी, त्यानंतर संभाजीनगर, त्यानंतर गोवा म्हणजे तेच पणजी म्हणतो आपण, आणि सध्या काय तर कोल्हापूर या ठिकाणी. तर यावर काय तर प्रश्न अपेक्षित होता. मग अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये काय आहे तर अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये सर्वाधिक न्यायाधीश पाहायला मिळतात आपल्याला. हा करंटचा काय तर आपल्याला टच दिलेला आहे प्रश्न क्रमांक 65 मध्ये. अजून 2 प्रश्न आपल्याला करंट रिलेटेड विचारलेले आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 49 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने 12 सप्टेंबर 2025 मध्ये घर खरेदी करणाऱ्या हिताचे संरक्षण
करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण निर्णय देताना आवासाचा अधिकार संविधानाच्या कुठल्या अनुच्छेदामध्ये मूलभूत अधिकार म्हणून घोषित केले आहे? तर बघा, हे जरी वाचलेलं नसेल आणि आपण आर्टिकल व्यवस्थित 21 वाचलेला असेल किंवा मूलभूत हक्क व्यवस्थित वाचलेले असेल तर हा प्रश्न असा सॉल्व्ह होतो. जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य म्हणतो आपण, तर अनुच्छेद 21 काय असेल यांचं आन्सर असेल. परत बघा, एक प्रश्न आपल्याला ई गव्हर्नर्स, राष्ट्रीय ई गव्हर्नर्स 2025 साठी महाराष्ट्रातील कुठल्या ग्रामपंचायतीला सुवर्ण पुरस्कार देण्यात आला असेल? तर बघा, ही ग्रामपंचायत काय धुळे जिल्ह्यामधील आपल्याला पाहायला मिळतात. तर आन्सर क्रमांक काय असणार? एक असणार. तर मग बघा, जवळपास आपण काय सर्वच प्रश्न हे संभाव्य प्रश्न आहे करेक्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.